पण ज्यांना 10वीला 40%, 12वीला 45%, त्यांना नीटला 100%. त्यामुळे या देशाची आर्थिक परिस्थिती खराब आहे हे आम्ही वर्षभरापासून बोलत होतो. राहुल गांधी 3 महिने अगोदर बोलले की असं विचित्र परिस्थिती येईल किंवा देशाला अवघड जाईल सामोरे जाणं. तेव्हा राहुल गांधींना हसण्यावरही घेतलं, त्यांची टिंगलटवाळी करण्यातच दिवस गेले आणि आता स्वतःच सांगतात की सगळं अवघड आहे, आता काय करायचं, आता काय करायचं. एवढ्या वर्षाची आपली जी भूमिका होती, आंतरराष्ट्रीय भूमिका होती, आपलं जे विदेश नीती होती, फॉरेन पॉलिसी होती, त्याच्यामध्ये गोंधळ घालून ठेवला आणि जे मित्र होते ते शत्रू करून टाकले. इराण हा एकेकाळचा आपला जवळचा मित्र, तेच संबंध कायम ठेवले असते तर हॉर्मुझ जी समुद्र दुनिया आहे, जे चॅनल आहे, ते चॅनल आपल्यासाठी बंद झालंच नसतं. आपण स्वतःहून त्यांना अंगावर घेतले. अमेरिका काय मदत करणार आहे आपल्याला? तिने कधी आयुष्यात मदत केली अमेरिकेने कायम भारताला दम देण्याचंच काम केलं. तुम्ही एक दिवसाचं पेट्रोल विकत घ्या रशियाकडनं, असं करून आमचा बाप आहे का ट्रम्प? आमचे बाप आम्हीच आहोत. मोदी आमचे नेते आहेत, निवडून आलेले नेते आहेत. पण त्या नेत्याला असं घाबरवण्याचं काम जर अमेरिका करत असेल तर अमेरिकेच्या विरोधात बीजेपी सकट सगळ्यांनी भूमिका घ्यावी. उभा भारत तुमच्या बरोबर आहे, घाबरता काय ट्रम्पला? भारताला स्वातंत्र्य ट्रम्पने दिलेलं नाही, गांधी नेहरूंनी दिलेलं, वल्लभभाई पटेलांनी दिलंय, सुभाषचंद्र बोसनी दिलंय. कुठल्या अमेरिकेने येऊन इथे आम्हाला मदत केलेली नाहीये. कोण आहे ट्रम्प? डोनाल्ड ट्रम्प. तो असेल अमेरिकेचा बाप, त्याचा भारताशी काही संबंध नाही. विचित्र परिस्थिती आहे. भारत अपमानित होतोय आंतरराष्ट्रीय स्तरावरती. भारताला चापट्या मारण्याचं काम केलं जाते, भारताला टपल्या मारण्याचं काम अमेरिकेकडनं केलं जाते. काही विशिष्ट कारणांसाठी अमेरिका आपल्यावर दबाव टाकते आणि आपण त्या कारणांना घाबरून माघार घेतो आहोत, असं आता स्पष्ट होत आहे. अशी सर्व परिस्थिती असताना संकट उद्भवलेलं आहे. मोदी देखील म्हणतात की इंधनाचा वापर कमी करावा, त्याचबरोबर सोनं जे आहे ते खरेदी करू नये. परंतु दुसरीकडे मोदी जे आहे ते परदेशी दौरे करतात, त्यांच्या व्हिडिओ देखील काही समोर येतात सोशल मीडियावर. मेलोडी चॉकलेट देखील दिलेलं, त्याचे देखील देशभरात ज्या वाण्याकडनं ती मेलोडी विकत घेतली तो वाणी इतका खुश आहे की विचारू नका. तुमच्या त्या वाण्याशी भेट काढून देईन, तो वाणी येणार आहे वाणी. आवडतं दिपके नावाचा जो व्यक्ती आहे त्याला अमेरिकेत देखील धमकीचे फोन द्यायला लागले. असं आहे की त्याचे आई वडील बिचारे रडत आहेत की ह्या देशाची परिस्थिती काय, म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्य आहे की नाही? मराठी पोरगा आहे तो. आपण सगळ्या मराठी पोरांनी एकत्र येऊया आणि सांगूया की दादागिरी नाही चालून घेणार मराठी पोरं. एखादी भूमिका एखाद्या मराठी पोरांनी घेतली तर त्याला दम देण्याचं काम कोणी करू नये. आणि मला नाही वाटत तो टिपके घाबरेल. अवॉर्ड सर, इसकी जो भी स्थिति है इसको लेके बीजेपी के भी कुछ नेता अंदर नाराज है और कुछ बोल नहीं पा रहे हैं, इनके चलते ऐसा कुछ? देखो, कौन नाराज है कौन नाराज नहीं है ये नहीं दिख रहा है, लेकिन जो कॉकरोच पार्टी को जो समर्थन जिस तरीके से 5 दिनों में मिला, उसे साफ पता चलता है कि देश के नौजवान बहुत नाराज है. तुम उनको कॉकरोच करके संबोधित नहीं कर सकते. एक तो नौकरियां नहीं दे रहे, ऊपर से नौकरियां जा रही है, किसी में पैसा नहीं है, महंगाई गला घोट रही है. इसके बावजूद तुम नौजवानों को अपमानित करोगे तो हम क्यों सहन करेंगे? तुम्हारे जान पे थोड़ी जिंदा है. हमको जन्म हमारे माँ बाप ने दिया है, तुमने दिया है क्या? तो हमारे किस्से में पैसे तुम डालते हो क्या? जिस तरह से ये जेजी को कॉकरोच पार्टी, इस तरह पूरा विपक्ष एक साथ क्यों नहीं आके? टाइम है, अभी तो शुरुआत हुई, 5 दिन हुए हैं, पर जिस तरीके से उनका चैनल कैंसिल कर दिया,
ये तो तुम स्वतंत्रता पे यानी जो आजादी है, जो संविधानिक आजादी, हमारे मूलभूत अधिकार है, उसके ऊपर ही घाव डाल रहे हो। इसलिए तो हम हमेशा बोलते हैं कि तुमको संविधान से ही नफरत है। सर, एकीकडे राहुल गांधी जेव्हा परदेशात जातात ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना देशद्रोही ठरवलं जातं की ते देशाच्या विरुद्ध बोलतात. स्वतः पंतप्रधान परदेशात मी जाऊन तेच म्हटलं की नेदरलँडला जाऊन आम्ही गरीब म्हणजे आता गरीब जाऊन होणार आहोत, आता आपल्याला गरिबीशी लढावं लागेल आपल्याला. आता नेदरलँडमध्ये कशाला बोलायचं? आजचे दिनचं गाणं तुम्ही अख्ख्या भारतभर वाजवलं ना. तेव्हा ते गरीबी आने वाली है हे गाणं पण इथे दिल्लीत येऊन गायचं होतं ना. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आमची हिंमत आहे, आमची ताकद आहे. आज नाशिकला 1 रुपयाने कांदा विकला जातो, 1 रुपयाने, 1 रुपया किलो. आणि किती रुपयांनी बाहेर विकला जातो? जा लासलगावला कांदा काय रुपयाने विकला जातो विचारा त्या गावागावामध्ये. तुम्ही बोलताना मगाशी उल्लेख केला की शिक्षण मंत्रीच आहेत राष्ट्रीय, त्यांचा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. राजीनामा तुम्ही मागणार आहात. तर येणाऱ्या काळामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तुमचं त्यांना कशा प्रकारे समर्थन असणार आहे? दिलं ना आम्ही. कॉक्रोच जनता पार्टीने आज मागणी केली आहे, त्यांनी एक ऑनलाईन हे दिलं आहे, त्यांनी आवाहन केलं, आम्ही समर्थन देतो की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. तुम्ही काय मस्करी समजता का लोकांचं आयुष्य? म्हणजे आई वडील घाम गाळून पोरांना शिकवतात, त्या घामाची कमीत कमी किंमत तर ठेवा. येणाऱ्या काळामध्ये ही कॉक्रोच जनता पार्टी उठाव करेल या सर्वांच्या विरोधामध्ये? आणि असं आहे की उठाव दिसतोच आहे ना, उठाव होणारच आहे. तुम्ही तायनामेन स्क्वेअर सारखे गोळ्या घालून लोकांना ठार नाही मारू शकत भारतामध्ये. भारत हे 10,000ची फटाक्याची माळ कशी पेटते तसं आहे. एक कोणा पेटला तर शेवटचा कोणा पेटतो पटकन. देशामध्ये ती परिस्थिती निर्माण होते. तुम्ही जेवढे दाबायला जाल, जेवढा तुम्ही अकाउंट कॅन्सल करा, दमदाटी करा, त्यांच्या आई वडिलांना घाबरा, तेवढी पोरं चिडून बाहेर येतील रस्त्यावर. साहेब, जरांगेंचं उपोषण थांबवण्यासाठी प्रसाद लाड आज गेले होते. नाही, मला काय वाटतं? प्रसाद लाड वगैरे खूप मोठी त्यांना माणसं जीवे ठार आहेत. मारण्याची धमकी देखील दिली. नाही, मला प्रसाद लाड वगैरे खूप मोठी माणसं आहेत, त्यांच्याबद्दल मी काही जास्त तर राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी धुसफूस जी आहे ती पाहायला मिळते. जाऊ द्या ना. दुसऱ्याच्या ती घरामध्ये धुसफूस वगैरे थांबली असं तटकरेंचं म्हणलं, तर सुभद्रा पवारांकडून काही समोर आले नसते. जाऊ द्या रे. त्यांच्या घरात काय आग लागली ती आपण कशाला बघायची? अख्खा देश जळतोय, अख्ख्या देशात आग लागली. ते तुम्ही छोटे छोटे विषय घेऊन बसताय. विधान परिषद काय करायचं आपल्याला? जाऊ दे. सर्वपक्षीय पार्टीला आपण एकत्र आणण्यासाठी काय पुरावा देणार? हे जे काय देशभरामध्ये नाही, असं आहे की देशभरातलं वातावरण असं आहे ना की तुम्ही आणू नका. या देशातला तरुण एकत्र येणार जेव्हा 18 कोटी पोरं जेनझी, आपण समजूया 94% आहेत, म्हणजे 17.5%, 17.5 कोटी वगैरे, म्हणजे जे काय असते मिलियन्स असते, जर एकत्र येत आहेत, इशारा बहुत सोच समझ के दिया गया है. सर, देशात विद्रोहाला सुरुवात झाली आहे ही, म्हणजे त्या काँग्रेस पार्टीतर्फे, म्हणजे आता जे बघा, देशामध्ये मनामध्ये असलेला राग हा एक इंडिकेटिव्ह आहे. काँग्रेस जनता पार्टीला मिळणाऱ्या समर्थनात इट इज इंडिकेटिव्ह की या पोरांच्या मनामध्ये आग धुमसते.